नमस्कार. 27 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचा रोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्त रोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलीनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 27 जानेवारी बुधवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. रुग्णसंख्या वाढून 1463. यावल पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकाला पेन्शन निश्चितकरिता लाचेची मागणी करताना अटक. यावल तालुक्यात इयत्ता 5वी ते इयत्ता 8वीचे वर्ग सुरू. पहिल्या दिवशी 31.13% विद्यार्थ्यांची उपस्थिती. वीज बिल माफीवर घुमजाव करणाऱ्या ऊर्जा मंत्री यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. यावलला मनसेची निवेदनाद्वारे मागणी. यावल ग्रामीण रुग्णालयात बुधवारी 58 आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस. यावल तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच आरक्षण गुरुवारी यावल तहसील कार्यालयात निघणार. शहरातील ज्येष्ठ लेखक स्वर्गीय R.M. शेख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथा कविता वाचन कार्यक्रम संपन्न. यावलला रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव शाखेकडून आजी माजी सैनिकांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त केला सन्मान. सावळकासीम येथील असलम आमीन तडवी या तरुणाची सैन्य दलात BSFमध्ये निवड. गावात केला सत्कार. तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे आजी माजी सैनिकांचा सन्मान. फैजपूर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. तर यावल येथील युवा सम्राट सुपर मॉलच्या लकी कूपन बक्षीस वितरण थाटात संपन्न. लकी ड्रॉमध्ये अनेकांनी मिळवले बक्षीस. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 27 जानेवारी बुधवार रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार एक कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 1463 झाली आहे. आज जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार बामनोद गावात एक 58 वर्षीय इसम हा कोरोना बाधित आढळून आला आहे. ग्रामीण भागात बामनोद या गावात एक रुग्ण आढळल्यामुळे यावल तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची संख्या वाढून 1463 झाली आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये 163 रुग्ण यावल शहरातून, 188 रुग्ण फैजपूर शहरातून, तर ग्रामीण भागातून 1112 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या 1463 रुग्णांपैकी 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित रुग्ण हे कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. आज रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 3 आहे. यावल शहरात अद्ययावत वैद्यकीय सेवेला आता शुभारंभ. भुसावळ येथील भोळे हॉस्पिटलचे कैलासवासी डॉक्टर विष्णू पांडुरंग भोळे यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज विष्णू भोळे यावल शहरात 6 दिवस देणार सेवा. यावल शहरातील जावडे हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह सह विविध आजारांवर उपचार केले जातील.
या ठिकाणी रुग्णांना ॲडमिट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास 3,000ची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सेवानिवृत्त शिक्षकाला पेन्शन निश्चित व उपदान मिळवण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. यावल पंचायत समितीतील शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून सिकंदर साहेबू तळवी वय 56 राहणार बिळगाव तालुका चोपडा हे कार्यरत आहे. त्यांच्याकडे 18 जानेवारी रोजी फैजपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक गेले होते व त्यांनी तळवी यांना सेवानिवृत्ती वेतन निश्चिती व उपदान मिळवण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याची विनंती केली. तेव्हा तळवी यांनी या कामी त्यांच्याकडे 3,000 रुपये लाचेची मागणी केली. तेव्हा संबंधित शिक्षकाने थेट लाचलुचपत विभाग जळगाव यांच्याकडे याबाबत तक्रार केली व त्यांच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी 19 जानेवारी रोजी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सिकंदर तळवी यांच्याकडे पंचासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचले होते. तेव्हा त्यांच्या समक्ष तळवी यांनी लाचेची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीअंती आज 27 जानेवारी बुधवार रोजी लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाट, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर या पथकाने त्यांना यावल येथून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यात आज 27 जानेवारी बुधवारपासून इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले. पहिल्याच दिवशी 31.13% विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. सर्व शाळांमध्ये ऑक्सिमीटर थर्मामीटरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करून सॅनिटायझर लावून प्रवेश देण्यात आला. तर अनेक शाळांमध्ये गटशिक्षण अधिकारी यांनी स्वतः भेट देऊन पाहणी देखील केली. यावल तालुक्यात इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक एकूण 112 शाळा आहेत. या शाळांमध्ये 769 शिक्षक असून त्यातील 448 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर इयत्ता 5वी ते इयत्ता 8वीमध्ये प्राथमिक शाळेत 3,840 तर माध्यमिक शाळेत एकूण 13,730 असे यावल तालुक्यात इयत्ता 5वी ते 8वीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी 17,570 आहेत. तेव्हा राज्य शासनाच्या आदेशान्वये बुधवारपासून शाळा सुरू करण्यात आल्या असून यात पहिल्याच दिवशी प्राथमिक शाळेत 1,138 तर माध्यमिक शाळेत 4,333 असे एकूण 5,471 विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते.
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शाळेत पहिल्याच दिवशी 31.13% विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली. यात सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितार्थ स्वच्छता अभियान, परिसर सॅनिटाईज करण्यात आलं होतं. तर शाळेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर, थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली व हाताला सॅनिटायझर लावून मगच शाळेत प्रवेश देण्यात आला. तेव्हा यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिरात गट शिक्षणाधिकारी नईम शेख यांनी स्वतः भेट देऊन विद्यार्थ्यांची चर्चा केली. तसेच शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या दक्षता आणि करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी BRCचे समन्वयक प्रमोद भाऊ कोळी, विषय शिक्षक RA शेवाळे, शाळेचे मुख्याध्यापक GD कुलकर्णी, डॉक्टर ND महाले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाकळाला उंच शिकायला, उंच उडायला ते छोटं दहावीच आहे. अभ्यासक्रम रेग्युलर सुरू झाला का? स्वाध्याय वगैरे गृहपाठ म्हणजे जो रेग्युलर अभ्यासक्रम चालू आहे तोच गृहपाठ आपण सुरू केला आहे का त्याचा पुढचा किंवा मागचा? जो अभ्यासक्रम इथे होतोय तोच ना? बरोबर, व्हेरी गुड. आता काय ठिकाणी काय झालंय, ज्या मी 2-3 शाळांना व्हिजिट दिली म्हणे साहेब अभ्यासक्रम सुरू झालाय, अभ्यासक्रम जास्त आहे त्यामुळे आमच्या शिक्षकांनी पुढचा आम्हाला दिलाय ना मागचा पण सुरू केलाय. असं आपल्या शाळेत सुरू झालाय का? जो अभ्यासक्रम इथे होतोय तोच गृहपाठ सुरू आहे का नाही? म्हणजे या वेळेला जे परीक्षा आपली होणार आहे अभ्यासक्रम जो कमी झालेला आहे, जो अभ्यासक्रम शासनाने निश्चित केलेला आहे त्याचा बराच प्रश्नपत्रिका येणार आहे. मनाने आपण काही करू नका. बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटतं आपल्याला आज पहिला दिवस आहे तुमचा शाळेचा? आनंद वाटतोय का? अभ्यासक्रम सुरू झालाय. कितवा पाठ चालू आहे आज? 19वा. म्हणजे आज तर या वर्षी म्हणजे शाळेचा पहिला दिवस आहे. मग मागून सुरू करताय का पुढे सुरू करताय? टप्प्याटप्प्यामध्ये ऑनलाईनला टाकलं होतं सांगा ना. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता का आपला? इथपर्यंत तुम्ही आले? आपण रोज येत आहे का? स्वाध्यामध्ये काय क्वेश्चन आपले? स्वाध्याय सोडवत आहे का रोज? कितवा सेशन चालू आहे आपलं स्वाध्यामध्ये? व्हेरी गुड. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन काळात वीज बिल माफ केले जातील अशा घोषणा करून घुमजाव करणाऱ्या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन यावल पोलीस ठाण्यात मनसेच्या वतीने देण्यात आले. बुधवारी येथील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देत ऊर्जा मंत्री यांचा निषेध केला. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते, अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल हे प्रत्येक नागरिकाला माफ केले जाईल अशी घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी केलेल्या घोषणा संदर्भात घुमजाव केले आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करावा. कारण ऊर्जा मंत्री यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला फसवलं आहे. ऊर्जा मंत्री यांनी आश्वासन न पाळल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा मनसेकडून ऊर्जा मंत्र्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जावा या मागणीचं निवेदन बुधवारी येथील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे देण्यात आलं. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुका उपाध्यक्ष निलेश खैरनार, शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष गौरव कोळी, विभाग अध्यक्ष आबिद कच्ची, खुशाल चौधरी, ऋषिकेश सोनवणे, विजय माळी आदींची उपस्थिती होती. वीज दरवाढी विरोधात आमचं ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाले पाहिजे अशी आमची मनसेची मागणी आहे. त्यांनी वीज बिल माफ होतील या संदर्भात त्यांनी जी घोषणा केली होती त्या संदर्भात आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण यावल तालुक्याच्या वतीने त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही आपल्याला निवेदन सादर करत आहोत. स्टील पाणी पाणी
पाणी हे रे पाणी पानं हे झाले पाणी असं जू येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवारी देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आलं. येथे नियमित सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती, मात्र बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 ते 5 या वेळेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख औषध निर्माता सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोडके, सुभाष राणे, उमेश येवले, उद्धव कोरडे, अधिपरिचारिका निलिमा पाटील, आरोग्यसेविका संगीता गावित, उषा बारे सह आदींनी लसीकरणाचं कामकाज पार पाडलं. या ठिकाणी आशा सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. तब्बल 45 महिलांना यात लसीकरण करण्यात आलं. दिवसभरात एकूण 58 जणांना लसीकरण यशस्वीरित्या पार पडले. तर लसीकरण केल्यानंतर रुग्णालयात विश्रांती कक्षात काही वेळ कर्मचाऱ्यांना थांबून ठेवण्यात आलं व त्यांना काही रिॲक्शन होत आहे का याची पडताळणी देखील करण्यात आली. मात्र गेल्या 2 दिवसापासून लसीकरणामध्ये कोणालाच कसलीच प्रकारची रिॲक्शन झालेली नाही आहे. तालुक्यात पेसा वगळता सर्व 63 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे सन 2020 ते 2025 दरम्यानचे आरक्षण गुरुवारी येथील तहसील कार्यालयात काढले जाणार आहे. सकाळी 11 वाजेला सदर आरक्षण काढण्यास सुरुवात होईल. तसेच या सर्व 63 ग्रामपंचायतचे सरपंच आरक्षण निघाल्यानंतर महिलांसाठी दुपारी 2 वाजेला आरक्षण काढण्यात येईल. यामध्ये 50% महिलांना सरपंच पदासाठीचं आरक्षण हे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तेव्हा सदर आरक्षण हे तहसीलदार महेश पवार यांच्या उपस्थितीत, तर महिला आरक्षण प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या उपस्थितीत काढले जाणार आहे. तेव्हा संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजेला आरक्षणसाठी तर दुपारी 2 वाजता महिला आरक्षणासाठी उपस्थित राहावं असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील ज्येष्ठ लेखक स्वर्गीय R.M. शेख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथाकवीचा वाचन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथाकार अहमद सलीम फैजपुरी हे होते. कार्यक्रमाचं आयोजन उर्दू सोशल एज्युकेशन वेलफेअर अकॅडमीकडून करण्यात आलं होतं. यावल शहरात उर्दू सोशल एज्युकेशन वेलफेअर अकॅडमी ही उर्दू सेवा या नावाने प्रचलित आहे. गेल्या 11 वर्षापासून सदर संस्था शहरात शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत आहे. या संस्थेतर्फे नुकतेच मौलाना आझाद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक कैलासवासी मरहूम R.M. शेख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथा कविता वाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ज्येष्ठ कथाकार अहमद सलीम फैजपुरी हे अध्यक्षस्थानी होते. तर यावेळेस प्रमुख उपस्थितींमध्ये माजी प्राचार्य अब्दुल रऊफ सर, सय्यद बशारत अली सर, मुश्ताक शाह सर, गुलाम गोस सर, आलिम शेख हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन SM अनवर यांनी केलं व सोबत पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रहीम रजा यांनी प्रास्ताविक केले, तर R.M. शेख यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानासंदर्भात त्यांनी माहिती दिली. तर युवा लेखक सरोज शहा याने चहा या विषयावर आपले हास्य निबंध सादर करून येथे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जहीर खान,
इसाक शेख आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय RM शेख यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाकरिता आपले योगदान देणाऱ्या सैनिकांचा सन्मान केला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान शाखा जळगाव यांच्यातर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यावल शहरातील आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यात शहरातील माजी सैनिक किरण जाधव आणि विद्यमान सैनिक निलेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. संघटनेच्या महिला जिल्हा संघटक देवयानी चौधरी यांच्या हस्ते ऑक्शन करून देशासाठी कार्य केलेल्या व कार्य आणि कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचा सन्मान मोठ्या जल्लोषात करण्यात आला. याप्रसंगी देवयानी रवींद्र चौधरी सह सागर चौधरी, उल्हास येवले आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील सावखेडा सीम येथील रहिवासी असलम आमीन तळवी या तरुणाची सैन्य दलात BSF मध्ये निवड झाली आहे. त्याच्या झालेल्या निवडीबद्दल त्याचे सावखेडा सीम ग्रामपंचायतमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ यावल तालुका अध्यक्ष अजय पाटील सर होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये अभिजित साळवे, आरिफ तळवी, आसिफ तळवी, शरीफ तळवी, सुलेमान तळवी, मुस्तफा तळवी, मतीन तळवी, न्याजोद्दीन तळवी सह नागरिकांची उपस्थिती होती. तेव्हा गावातून सैन्य दलात निवड झालेल्या असलम तळवी या तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून देशसेवेकरिता सैन्य दलात सेवा देणाऱ्या आजी माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान यावल तालुका शिव शंभू संघटना युती विभागाकडून करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी आपल्या सुरक्षेसाठी मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर कार्यरत असलेल्या गावातील सैनिकांच्या कुटुंबियाची भेट घेऊन संघटनेच्या युती अध्यक्ष कविता ज्ञानेश्वर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला व समाजापुढे एक आदर्श ठेवला. या प्रसंगी शिवशंभू संघटनेच्या यावल तालुका युती अध्यक्षा कविता पाटील सह सुषमा चौधरी, चंद्ररेखा मिस्त्री, मयूर पाटील, कोमल पाटील, योगेश पाटील, विवेक पाटील, पवन पाटील आदींची उपस्थिती होती. आई-वडिलांचा त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून आपला मुलगा तिथे सीमेवर आपल्या संरक्षणासाठी पाठवलेला आहे. लोक ह्याच दृष्टीने त्यांच्याकडे बघतात, यांचा मुलगा नोकरीला लागलेला आहे. समाज नेहमी या दृष्टीने विचार करतो, पण असं नाही. ते आपल्यासाठी तिथे लढत आहे. तो ऊन बघत नाही, वारा बघत नाही, पाऊस बघत नाही. आपल्या संरक्षणासाठी तो तिथे लढत असतो. धन्य आहेत त्यांचे आई वडील. खरंच खूप अभिमान आहे त्या आई वडिलांचा. हा तिरंगा जो फडकतोय ना, तो वाऱ्यामुळे नाही, तो त्यांच्या श्वासामुळे फडकतोय. चीन सारखा देश नेहमी आक्रमणाच्या भूमिकेने आपल्याकडे बघत असतो, पण आपला जवान सज्ज आहे म्हणून आपण तो तिथे लढू शकतो. म्हणून आपण इथे सुखाची झोप घेऊ शकतो आणि अन्न सुखाचं खाऊ शकतो. कारण का, तो तिथे आपल्यासाठी लढतोय, आपल्या संरक्षणासाठी तो तिथे थांबलाय. म्हणून या गणतंत्र दिवसानिमित्त तुमचा सत्कार आम्ही म्हणजे सैनिकांच्या आई वडिलांचा सत्कार आम्ही करत आहोत शिवशंभू संघटनेतर्फे. फैजपूर येथे आफताब क्रिकेट अकॅडमीतर्फे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. युवा सेना सरचिटणीस सूरज परदेशी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नागराज पाटील, नगरसेवक अमोल निंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेख कुर्बान, वसीम जाफर, राजेश कोले, सिद्धार्थ बळगे, नगरसेवक कलीम मणियार, रशीद तळवी,
प्रभाकर तायडे, राजू तळवी इंजिनियर, आरिफ शेख, गोपी साडी, अनवर खाटिक, रईस मोमीन, कौसरभाई, भूपी सोनवणे, पप्पू चौधरी, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, प्रशांत पाटील तसेच पत्रकार वासुदेव सरोदे, राजू तळवी, योगेश सोनवणे, संजय भाऊ सराफ, मयूर मेढे व सामाजिक कार्यकर्ते आदींची या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती होती. या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीसाठी आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुख शेख अब्दुल्ला, शेख वहीद, हाजी जमालुद्दीन, कामिल पहलवान, अरशद पिंजारी आदींनी परिश्रम घेतले. और हमारे स्टेडियम में एक और कैमरे के साथ जुम्मा तड़वी इस मैच को रिकॉर्ड कर रहे हैं. आमदार सशक्त क्रिकेट 5 ओवर का मैच होगा. पहली गेंद प्रगति पर, पहली गेंद सीधा बल्ले पर और सीधे बल्ले पे खेला उसे. दर्शकों को गुजारिश है कि बाउंड्री लाइन से बाहर आ गया. ग्राउंड नहीं दिख रहा है. बाउंड्री लाइन से 2 फुट छुट्टा खड़ा है. अगली गेंद जोरदार हिट लगाने का प्रयास किया. यावल शहरात असलेल्या युवा सम्राट सुपर मॉलच्या वतीने दिवाळी निमित्त एक भव्य लकी ड्रॉ योजना राबवण्यात आली होती. तेव्हा सदरचा लकी ड्रॉ एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून 26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. या ठिकाणी एक भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करून शहरातील विविध मान्यवर आणि नागरिक आणि ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा पतसंस्थेचे चंद्रकांत दादा चौधरी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, यावल नगरीच्या उपनगराध्यक्षा रुक्माबाई भालेराव महाजन, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुल भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक दादा देशपांडे, जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, नगरसेवक प्राध्यापक मुकेश शेवले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, इंटकचे भगतसिंग पाटील तसेच डोंबोली येथून आलेले विहान सपकाळे यांची उपस्थिती होती. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी युवा सम्राट सुपर मॉलच्या संदर्भात व्यवस्थापक संदीप सोनवणे यांनी प्रस्तावना केली व कशा पद्धतीने या ठिकाणी ग्राहकांचे हित जोपासले जाते या संदर्भात माहिती दिली. त्याचप्रमाणे युवा सम्राट सुपर मॉलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला विविध भेटवस्तू आणि त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात भव्य असा लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये प्रथम पारितोषिक एक फ्रीज होतं, त्याचं मानकरी RC झांबरे डोंगरकोटरा हे ठरले. तर द्वितीय बक्षीस सायकल हे देखील RC झांबरे यांनाच मिळालं. तर तिसरं बक्षीस लेडीज मेकअप ड्रेसिंग टेबलचे विनर हे सुभाष बारसू बारी यावल शहरातील होते, त्यांना मिळालं. तर इतर बक्षिसात मिक्सर ग्राइंडर विनर हेमलता प्रल्हाद चौधरी, उमेदा तळवी यावल, सुधीर नारायण चौधरी राजोरा, विनोद गाजरे हिंगोणा, सरिता निलेश बाविस्कर यावल. तर टेबल फॅनमध्ये विनर सद्दाम मोहम्मद, विजय रवींद्र पाटील, सलीम शेख, सुनील चौधरी, सुनील पाटील. तर मॉप विनर ईशान वाघ, तरुण कुमार, आरवव राहुल सनानसे, नेहा पंकज नेहते, दीपक चौधरी यावल हे बक्षिसास पात्र ठरले. या सर्वांचे लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून बक्षीस लागले आहे. तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सम्राट सुपर मॉलचे व्यवस्थापक संदीप सोनवणे, जितेंद्र कोळी, किरण खलसे, भरत कोळी, धीरज सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. तर या युवा सम्राट सुपर मॉलच्या सर्व बक्षीस विजेत्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
तर आपण ग्राहक नसाल तर तो माल काही बरोबर होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या मालवरती विश्वास ठेवतात आणि म्हणूनच हा माल या ठिकाणी रौलानं शहरामधील काही प्रमाणामध्ये आपली पूर्तता करण्यामध्ये सफल होतोय. याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो आणि पुढील संचालन श्रीयुत भैया सोनोने करतील. पाहुणे मंडळींचं युवा सम्राट सुपर मॉलच्या वतीने मनापासून आभार मानतो व आलेले मान्यवर सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब यांचा स्वागताचा कार्यक्रम, कारण मान्यवरांच्या स्वागताशिवाय आपण कार्यक्रमाला सुरुवात करू शकत नाही. परंतु जो कार्यक्रम घडतोय तो माझ्या प्रिय ग्राहकांमुळे, कारण ग्राहक हाच आमचा देव, ग्राहक हाच आमचा मॉलचा सर्वस्व. वैभव चैतन्य आमच्या मॉलचं सर्व काही. साहेब, आपणही आमच्या मॉलचे ग्राहक आहात, त्यामुळे मनापासून सर्वांचं पहिले आभार मानतो. खरं म्हणजे या योजनेचं नाव लकी ड्रॉ आहे. आप्पासाहेब, लकी ड्रॉ म्हणजे नशीब, आणि खरं म्हणजे नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. परंतु एकदा नशीब वाजवायला पाहिजे असं म्हणतात, आणि या व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीसाठी एक आकर्षक भेटवस्तू देण्याच्या संदर्भामध्ये सम्राट सुपर मॉलने या ठिकाणी ही योजना राबवली. खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करत असताना, या शहरातील ग्राहकांना सेवा देत असताना आकर्षक भेटवस्तू देण्याची सुद्धा भूमिका या मॉलच्या संचालक आमचे मित्र संदीप भैया यांनी या ठिकाणी ठेवली. खरं म्हणजे 4 वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी या मॉलची निर्मिती या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी भुसावळ रस्त्यावरती एक भव्य असा मॉल या ठिकाणी उभं राहिलं, आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भैया साहेब तुम्ही जरी मॉल या ठिकाणी उभं केलं असतं तरी या मॉलच्या सौंदर्यामध्ये आणि या शहरामध्ये मोठी उपलब्धी या ठिकाणी उभी राहिली. द बेस्ट कैशियर एम्प्लॉय 2020 goes to by रूपाली तायडे. डेकोरेटर्स 2020 की विनर है राजनंदिनी कोरी. राजनंदन जी ट्रॉफी देकर के उनका आप हौसला बढ़ाएं, उनका सत्कार करें, उन्हें सम्मानित करें. पैकिंग द बेस्ट पैकिंग प्रोवाइडर एम्प्लॉय 2020 की विनर है कल्पना वानखड़े मैम. वेलकम टू स्टेज. थैंक यू सो मच मैम. बेस्ट ऑफ द बेस्ट रोड डेकोरेटर्स एम्प्लॉय 2020 की विनर है संगीता जी सोनोने. वेलकम संगीता जी. इसमें कोई बार्गेनिंग नहीं है, जैसे कि आप देख रहे हैं हल्का हल्का चलने का ऐसा. और देखो संदीप भैया उसे 1 मिनट अजून कवर है, आपको ओपन करना है. सम्राट सोनू ने अपने करकमलों द्वारा ये प्यारे से बॉक्स को ओपन करने जा रहे हैं.
या बक्षिसाला बकेट मॉपचे आपण 5 बक्षीस काढणार आहेत. या 5 पैकी ह्या पहिलं असे 5 चिठ्ठ्या या आपल्या बाळाच्या हातून निघतील. या 5 बक्षीस म्हणजे बकेट मॉप जे 1200 रुपयाचं आहे ते वरती ठेवण्यात यावं. ये मोबाइल नंबर है 8208 96 86 50. ईशान वाघ यावल. सिरसाट राजोरे सिरसाट 95. यानंतर तिसरं कुपन आपल्या समोर काढलं गेलं आहे. दाखव. तिसरं बक्षीस बकेट मॉप आरव राहुल सनांचे. बकेट मॉप साठी लागलेलं आहे आणि नाव आहे नेहा पंकज नेहते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. ताज्या अपडेट व ताज्या घडामोडीसाठी बघत रहा यावल न्यूज. धन्यवाद.